तूळ 1 ते 31 ऑगस्ट मासिक राशी भविष्य. तूळ राशीला हा महिना कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ. तूळ राशीचे स्वामी शुक्र आहेत. शुक्र तुमच्या 11व्या घरात बुधसोबत विराजमान आहेत. तुमच्या 12व्या घरात केतू, 5व्या घरात शनी, 6व्या घरात राहू, 8व्या घरात मंगळासोबत गुरु, तर 10व्या घरात सूर्य विराजमान आहेत. तूळ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या महिन्यात 25 ऑगस्ट अगोदर चांगले राहील. तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी पडेल. प्रवासात काळजी घ्यावी. शक्यतो गरज नसल्यास प्रवास टाळावा. पण 25 ऑगस्ट अगोदर तुम्हाला काही त्रास नसेल. तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना उत्तम फलदायी ठरेल. तुमचा अभ्यास चांगला होईल, पण कधीकधी मन भटकू शकते. प्रत्येक परीक्षा चांगली पार पडेल. उच्च शिक्षणासाठी बाहेर जाऊ शकता. विदेशी शिक्षणाची संधी मिळू शकते. तूळ राशीच्या प्रेमी जोड्यांना हा महिना चांगला जाईल. तुमच्यातील नाते उत्तम असेल. तुमच्या भावना सर्व काही बोलून जातील. जोडीदाराच्या मताचा आदर कराल. एकटे असणाऱ्यांना या महिन्यात एखादी खास व्यक्ती भेटू शकते, ज्याच्यासोबत तुमचे नाते जुळू शकते. तसेच तूळ राशीच्या वैवाहिक जोड्यांनी आपल्या नात्याची थोडी काळजी घ्यावी किंवा आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तुमच्यात काही किरकोळ मतभेद होऊ शकतात, याकडे लक्ष द्यावे. तुमच्या वैवाहिक जीवनात 25 ऑगस्ट नंतर चांगले दिवस येतील. तुमच्यातील वाद मिटतील व तुमच्यातील प्रेम वाढेल. तूळ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात भाग्याची साथ लाभेल. त्यामुळे तुम्ही कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. शुभ कार्य, मांगलिक कार्य, प्रवास, मीटिंग, खरेदी, गुंतवणूक अशा शुभ गोष्टी करू शकता, कारण भाग्य तुमची चांगली साथ देईल. तूळ राशीच्या व्यक्तींचे करिअर चांगले असेल. तुम्ही चांगले काम कराल. सर्व कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल. पण कधीकधी मन बदलू शकते. तुम्ही कामात स्वतःला झोकून द्याल. कामात परिवर्तन घडेल. मोठ्या व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. तूळ राशीच्या व्यापाऱ्यांना चांगला लाभ होईल. पण ज्यांची भागीदारी आहे त्यांना तणाव राहील. त्यामुळे सावध राहा. व्यवसायात तुम्ही नवनवीन कल्पना अंमलात आणाल. एकूण तूळ राशीला हा महिना शुभ फळ देणारा ठरेल. धन्यवाद.